नगरीत जी काही या भगवंताच्या मुख्या प्राण्याचा दिंडी सोहळा हा भगवंत आलेला आहे, हा भगवंताचा 2 नंबरचा दिंडी सोहळा आहे। मामांचं सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्याला एकच, मी ज्या बोलतोय आपल्याला ती भाषा समजते। या भगवंताचा जो मुख्या प्राण्याचा दिंडी सोहळा येऊन टेपलेला आहे, हा 2 नंबरचा आहे। तसा ज्या भगवंताचा जसा आज तळोदे नगरीत या भगवंताचा मुक्काम 2 नंबरचा हा भगवंताचा पालखी क्रमांक आलेले आहे, असा ज्या भगवंताची 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही तर महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व इतर राज्यात या भगवंताच्या अशा मुक्काप्राण्याचे दिंडी सोहळे 18 ठिकाणी 18 तारखेला आणि त्या 12 महिन्यात 13 काळ अशा ऊन असो वारा असो थंडी असो पाणी असो 12 महिना आणि 13 काळ अशाच परिभ्रमण करत असतात। या भगवंताचा जन्म झाला कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्हा चिपळूण तालुका 1892 मध्ये या भगवंताने जन्म घेतला आणि आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवरती या भगवंतानी समाधी घेतली। कोल्हापूर जिल्ह्यात बोदर्ड तालुका आदमापूर या गावात मरमुबाईच्या मंदिरात या भगवंतानी 1966 मध्ये समाधी घेतली। किती? 1966 मध्ये ज्या वेळेस या भगवंतानी समाधी घेतली त्यावेळेस फक्त माय बापा या भगवंताची मेंढी मावली 1200 होती। किती? 1200। मामांनी काय सांगितलेलं होतं, हे उघड्यावर सोडलेलं माझं बिडी बंडल आहे आणि जर का या बिडी बंडल म्हणून एक बिडी जरी कोणी वळायचा प्रयत्न केला तर 1.25 महिन्याच्या आत हा बाळूधनगर त्याचा हात किंवा पाय काढला नाही तर जगात बाळूधनगर नाव सांगणार नाही, कारण हे संतांचं पोह्यात असतो बोलणं। बिडी बंडल म्हणजे मामा सांगायचे, अरे ही उघड्यावर सोडलेली माझी बिडी बंडल म्हणजे जगात जगन्नाथाची मेंढी मावली आहे आणि साऱ्या जगात भ्रमंती करणारी आहे, ही जगन्नाथाची मेंढी मावली आहे। ही मेंढी मावली माझी नाही, हिला सारं जग राखणार आहे, सगळं जग पोषणार आहे। जगाच्या कल्याणासाठी झालेली निर्माण माता पार्वतीचा अवतार या जगतजननी मेंढी मावलीचा मामांनी समाधी घेतली त्यावेळेस 1200 मेंढरा। आज आपल्याला सांगायला गेलं तर या भगवंताची मेंढी मावली 40 तर 45,000 मेंढरा या महाराष्ट्रात व इतर राज्यात आजही परिभ्रमण करत आहेत। या भगवंताने समाधी किती घेतली? 1966 साली। आणि आपण एक विचार करा, या भगवंताचा